मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर मित्रांनो, बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा। ओम सरस्वती नमः। ओम कुलदेवताय नमः। ओम गुरुदेवतोभ्यो नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृश मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानग्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवास की जय। कोल्हापुर महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। तर मागच्या व्हिडिओमध्ये ध्रुव आता सावत्र आई त्याला बोलली, तर तो वनामध्ये जात आहे आणि आईला वंदन करून मग तो घराबाहेर निघत आहे। कारण सर्वांच्या मनातून जर आपण कुठे बाहेर गेलो आणि सर्वांच्या मनातला जर वैरभाव विसरून जर गेलो तर त्या कार्याला काय येते, सफलता। म्हणून ध्रुव पण 5 वर्षाचा छोटासा बाळा होता, तरी पण त्याची सावत्र माता त्याला म्हणाली की तू तुझ्या म्हणजे वडिलांच्या मांडीवर बसू शकत नाही, कारण का तुला माझ्या पोटाशी म्हणजे माझ्या पोटामध्ये तुला जन्म घ्यावा लागेल। तू वनामध्ये जा, भगवान नारायणाची सेवा कर आणि नारायण भगवानला सांग की मला सुरुची मातेच्या कोखमध्ये जन्म घ्यायचा आहे राजाच्या मांडीवर बसण्यासाठी। ही गोष्ट ध्रुवला खूप लागली, म्हणून आता ध्रुव वनामध्ये नारायण भगवानला शोधायला जात आहे। नारायण कोण आहे, काय आहे हे त्याला काहीच माहिती नाही। मंत्र काय आहे, जप तप काय आहे, कसे तप करता हे सुद्धा माहीत नाही। तरी पण तो छोटासा गोप बाळ 5 वर्षाचा सर्व द्वेष वगैरे सर्व विसरून तो आता वनामध्ये निघत आहे। आणि जोपर्यंत आपण जर द्वेष वगैरे विसरून जाऊ तरच आपली पूजा आराधना सफल होते। द्वेष बाळगून ईश्वराची आराधना केली जाऊ शकत नाही आणि अशी आराधना सफल सुद्धा होत नाही। आपण असे मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले। आता पुढचा भाग। तर तुमच्या कमेंट्स पण आल्या होत्या कर्नाटकाहून की ताई मला 8 दिवसापासून तुमचा व्हिडिओ आला नाही तर चुकल्यासारखं वाटत होतं, देवाकडे काही माझं चुकलं तर नाही असं काही मनात वगैरे घ्यायचं नाही। आणि आज तुम्ही माझ्या स्वप्नात पण आल्या, कारण तुम्ही खूप बारकाईने ते पुराण वगैरे ऐकता, या खूप श्रद्धा ठेवून ऐकतात, म्हणून मी तुमच्या स्वप्नामध्ये पण आली असेल। स्वप्नात सुहागन महिला येणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं, हे सुद्धा तुम्हाला संकेत मिळत आहे। तर बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आता सुरुची विषयी मनात अरुची कुबाव ठेवून जर तो जाईल तर नारायणाचे ध्यान करू शकणार नाही। तो वारंवार सुरुचीच्याच गोष्टी मनात चिंतित जाईल। सुनीतीने ध्रुवाला समजवले, तू माझा शहाणा मुलगा आहेस, पूर्वजन्माच्या कर्माचे फळ आहे म्हणून तुला अपमान सहन करावा लागला। जर आपले पूर्वजन्माचे काही फळ राहतात म्हणून आपल्याला वारंवार अपमान सहन करावा लागतो आणि सहनशीलता आपल्या भगवंत देत असतो। कुण्या तरी जन्मात तू आपल्या सावत्र आईचा अपमान केला असेल म्हणून तू या जन्मात त्याचा बदला घेत आहे, तुला अपमान सहन करावा लागत आहे। लाभ, हानी, सुख, दुःख, अपमान इत्यादी सर्व काही पूर्वजन्माच्या कर्माचे फळ राहतात। ज्ञानी ते हसत हसत सहन करतात। जसे बी पेरले असेल तसेच फळ तुम्हाला मिळेल। बाळा, तू मनात काही ठेवू नकोस। तुझी सावत्र आई तुझ्या बापाला खूप प्रिय आहे, काय तू तिला नमस्कार करणार नाहीस? तू जर जसा मला नमस्कार केलास तसाच तू आपल्या सावत्र आईला पण नमस्कार कर। तू मला नमस्कार नाही केलास तरी पण मला चालेल, तर मी तुला आशीर्वाद देईन, पण मी तुझी सावत्र आई तुला नमस्कार केल्यावरच आशीर्वाद देईन। तिला नमस्कार करून तू जाशील तर देव तुला लवकर प्रसन्न होईल। सर्वांचे आशीर्वाद घेऊन जर आपण बाहेर गेले तर आपल्यावर परमेश्वर लवकर कृपा करेल। ज्या सुरुचीने मुलाचा अपमान केला त्या सुरुचीला नमस्कार करण्यासाठी आपल्या मुलाला सुनीती पाठवत आहे। धन्य ती सुनीती आणि धन्य ती माता। अशा सुनीती जर प्रत्येक घरात ज्या ज्या घरात राहतील तर कधीही प्रवेश करू शकणार नाही, भांडणं तंटे झगडे होणार नाही। 5 वर्षाचा बालक ध्रुव कुमार सावत्र आईस नमस्कार करण्यास गेला। ती तर ऐटीत आसनावर बसली होती। ध्रुवाने तिला साष्टांग नमस्कार केला। सुरुचीने विचारले, तू मला नमस्कार का करीत आहेस? ध्रुव म्हणाला, माते मी वनात जाते
जात आहे म्हणून तुझे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. एक क्षणभर सुरुचीचे मन पांजरले. तिला वाटले की किती शहाणा मुलगा आहे हा. अपमानित झाल्यावर सुद्धा मला प्रणाम करत आहे. परंतु ती स्वभावानेच दुष्ट होती. जो स्वभावाने दुष्ट असतो त्याला कधीच पांजर फुटत नाही, तो दगडच्या दगडच राहतो आणि ती स्वभाव कधी लवकर बदलू सुद्धा शकत नाही. असे लोक कधी आपला स्वभाव बदलत नाही, त्यांना काही दया मया काहीच नाही राहत अशा लोकांना. तिला वाटले ध्रुव जर येथे राहील तर कधी ना कधी तो उत्तमाच्या राज्याचा हिस्सा मागेल. म्हणून ती ध्रुवाला म्हणाली, ठीक आहे, तू वनात जातच आहेस तर जा, माझा तुला आशीर्वाद आहे. ध्रुवाने नमस्कार केला. तरी सुरुचीच्या मनात काही विशेष भाव जागला नाही. स्वभाव सुधारणे मोठे कठीण काम आहे, म्हणूनच म्हटलेले आहे, जो जसा आहे तो तसाच राहील. कस्तुरी की क्यारी करे केशर की बनी रवात, पाणी दिया गुलाब का तो प्याज की प्याज. सत्कर्माचे फळ जोपर्यंत ठीकठाक पदरात पडत नाही तोपर्यंत स्वभाव सुधरत नाही. शुक्राचार्य सांगतात, 5 वर्षाचा बालक माताचे आशीर्वाद घेऊन वनात गेला. भागवताची माता आपल्या मुलाला तपश्चर्येसाठी वनात पाठवते. सुनीतीने जसे ध्रुवाला वनात पाठवले तसे आजकालच्या माता मुलाला सिनेमा बघायला पाठवतात. पैसे देऊन म्हणतात, जा तुझे कल्याण हो. सिनेमा पाहून कुठे कल्याण होते का? त्यांनी तर डोळे, शरीर, शेवटी जीवन सुद्धा बिघडून जाईल. पैसे देऊन अंधारात बसणे अज्ञान नव्हे तर काय आहे? हे सर्व हसण्याची किंवा मजेची गोष्ट काहीच नाही आहे. पैसे देऊन अंधारात बसणे अज्ञान नव्हे तर काय हसण्याची किंवा मजेची गोष्ट नाही, रडण्याची बाब आहे. सिनेमाला पाठवणारी स्त्री माता नव्हे तर ती शत्रू राहते. सुनीती सारख्या माता धन्य होय ज्या मुलावर चांगले संस्कार तिने दिले. बालक मातेच्या दोषाने, बालक जो राहतो तर तो मातेच्या दोषाने चरित्रहीन, पित्याच्या दोषामुळे मूर्ख, वंशांच्या दोषामुळे भित्रा आणि स्वतःच्या दोषामुळे तो दारिद्र्य राहतो. केव्हा केव्हा आपल्या दोषामुळे त्याला दारिद्र्य होणं पडतं. दुशीला मातृदोषण, पितृदोषण, मूर्खता, क्रापन्य, वंशदोषण, आत्मदोषण दरिद्रताचे कारण आहेत. आपल्या दोन्ही मातांचे आशीर्वाद घेऊन ध्रुव वनात जात आहे. पहा, केवळ 5 वर्षाचा बालक वनात जात आहे. ध्रुवाच्या मनात कधी येत होते की वनात हिंसू पशु असतील ते मला खाणार नाहीत का? लगेच दुसऱ्या क्षणी त्याला वाटे, नाही नाही, मी काही एकटा नाही. माझ्या आईने सांगून ठेवले आहे, जेथे जेथे जाशील तेथे तेथे नारायण तुझ्या सोबत राहतील. सर्वांना प्रणाम करून सर्वांचे आशीर्वाद घेऊन जा. जी व्यक्ती वनात जाते तिला रस्त्यात संत मिळत असतात. घरात भांडण करून जो घराबाहेर पडतो त्याला संत मिळत नाही. भांडण करून बाहेर पडणाऱ्याला ना राम मिळो न संत मिळो न माया मिळो. रस्त्याने चालता चालता ध्रुवाच्या मनात येत असे की आई घरी बाळा म्हणून हाक मारीत असे. इथे आता कोण बाळा मला म्हणेल, कोण हाक मारेल? आई मला मांडीवर बसवीत असे. इथे आता कोण बसवेल? माझ्यावर कोण प्रेम करेल? तो पुढे पुढे जात होता. इतक्यात रस्त्यात त्याला नारद भेटले. ध्रुवाला वाटले, हा कुणी संत आहे. चांगल्या संस्कारात वाढल्यामुळे ध्रुवाने त्यांना साष्टांग नमस्कार केला. प्रणाम साष्टांगच असला पाहिजे. प्रकृती अष्टदा आहे. अष्टदा प्रकृती रूप परमात्म्यात मिळून जाण्याची इच्छा व्यक्त करण्याचे हेतूने साष्टांग प्रणाम करावा. साष्टांग प्रणाम करण्याने आत्मनिवेदन होते. अधिकारी शिष्याला रस्त्यातच गुरु मिळत असतात. सद्गुरुत्व व ईश्वरत्व एकच होय. परमात्मा व सद्गुरु दोघंही व्यापक आहेत. जो परमात्मा आहे तर ते दोघंही व्यापक आहेत. सर्व व्यापकाला शोधण्याची नव्हे तर ओळखण्याची गरज असते. बालकाच्या नम्रतेने नारद प्रसन्न झाले. त्याच्या संत हृदय द्रवित झाले. त्या बालकाला त्याने कडेवर बसवले. डोक्यावर हात फिरवला. महापुरुषांचे हात जेव्हा डोक्यावर फिरतात तेव्हा मनातले सर्व विकार शांत होतात. जो कोणी पुराण श्रवण करतो, पुराणांचे वाचन करतो, कथा अमृतांचे श्रवण करतो, जर असा व्यक्ती जर कोणाच्या डोक्यावर हात फिरवेल तर त्याच्या मनातले जे काही विकार आहेत, नेगेटिव्ह विचार, ते काय होतात? शांत होतात. ध्रुवाला वाटले की आपल्या आईच्या आशीर्वादाने रस्त्यात आणखी एक आई भेटली. जन्मदात्री आई बालकाला स्तनपान करून पुष्ट करीत असते, तर गुरुरूपी माता नेहमी बालकाचे स्तनपान बंद करत असते, म्हणजे जन्म मरण्याच्या चक्रातून सोडत असते. मोक्ष मिळाल्यानंतर पुन्हा कधी स्तनपान करावे लागत नाही. स्तनपान करवणारी माता श्रेष्ठ की स्तनपान सोडवणारी माता श्रेष्ठ? स्तनपान सोडवणारी माता श्रेष्ठ होय. गुरु म्हणत असतात की बाळा,
बाळा, मी तुला असा उपदेश करीन की तुला पुन्हा स्तनपान करावे लागणार नाही. नारदांनी विचारले, बाळा तू कुठं जात आहेस? बाळा म्हणाला, भगवंताचे दर्शन घेण्यास मी वनात जात आहे. माझ्या आईने मला सांगितले आहे की माझे खरे पिता भगवान नारायण आहे. मी त्यांच्याच मांडीवर बसण्यासाठी जात आहे. ध्रुवाचे भाषण ऐकून नारदांना त्यांची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. सद्गुरू परीक्षा घेतल्यानंतरच शिष्याला उपदेश देत असतात. नारद त्याला म्हणाले, अरे अजून तर तू बालकच आहे. हे तर तुझ्या खेळण्याचे कुदण्याचे वय आहे. प्रभूचा जप करण्याचे नव्हे तर भगवंत तर यत प्रसादम स वै पुसाम दुराराध्यो मतो मम. माझे मत असे आहे की ईश्वराला प्रसन्न करून घेणे सामान्य माणसासाठी मोठे कठीण काम आहे. तू ज्याच्या कृपेची उपेक्षा करीत आहेस ते तर दुराध्य आहेत. मोठे मोठे ऋषीमुनी अनेक जन्मात ईश्वर राधन करीत आहेत, तरीही त्यांना ईश्वर प्राप्ती होत नाही. ते भगवंताचा मार्ग शोधत असतात, पण त्यांना तो सापडत नाही. तू मोठा हो, नाना प्रकारच्या सुखांचा उपभोग घे, मग म्हातारपणी निवृत्त होऊन वनात निघ. तेव्हा तेथे शांततेने भजन कर, राम नाम जप कर, भगवंताचे दर्शन कर. तुझी इच्छा आहे की तुला देवाने मांडीवर बसवावे. पण मोठे मोठे ऋषी मुनी हजारो वर्षांची तपश्चर्या केल्यावर पण भगवत प्राप्ती करू शकले नाही. मग तुझ्यासारख्या लहान 5 वर्षाच्या बालकाला देव कसा प्रसन्न होईल, कसा मिळू शकेल? म्हणून हेच योग्य आहे की तू आपल्या घरी परत जा. ध्रुव कुमार म्हणाला, नाही महाराज, ज्या घरात माझा अपमान होतो त्या घरात मी राहू शकत नाही. आपल्या पिताच्या राजसिंहासनावर न बसण्याची मी निश्चय केला आहे. याच जन्मी भगवंताचे दर्शन करण्याचाही मी निश्चय केला आहे. गुरुजी, आपण मार्गदर्शन करा. ध्रुवाचा दृढ निश्चय पाहून नारद म्हणाले, धर्मार्थ काम मोक्षांख्यम इच्छेत श्रेय आत्मना एकमेव हरेस्ततम कारणम पादसेवनम. जी व्यक्ती आपले कल्याण इच्छिते, आपण धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त करी इच्छिते, त्यांच्यासाठी एकमेव साधन आहे हरिचरणाची सेवा. तू मधुवनात जा. वृंदावनात हे मधुवन आहे. येथेच ध्रुवाला नारायणाचे दर्शन झाले होते. यमुना कृपाळू आहे. यमुना महाराणी कृपादेवीचा अवतार आहे. भागवत काही अशा स्थळांचा निर्देश आहे की जेथे परमात्मा अखंड रूपाने विराजमान आहेत. मधुवनात श्रीरंगम इत्यादी श्रीरंगम मध्ये अनंत शयनम पद्यनाथ आहे. द्वारकेत भगवंत आहे. त्यांनी द्वारका सोडली नाही. बोलण्याची भक्ती अनन्य आहे. बोडण्याची भक्ती अनन्य होती, म्हणून त्याचे एक स्वरूप डाकोरजीला आले होते. गंडक नदीच्या काठी पुलक ऋषीच्या आश्रमात भगवंताचा अखंड वास आहे असे भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये सांगितले आहे. वृंदावनात भगवंताचा अखंड वास आहे. यमुना देवी तुझा ब्रह्मसंबंध सिद्ध करील. यमुना देवाजवळ तुझी शिफारस करेल. अपात्र असूनही माता तुला आपला मानील व तुझ्यावर कृपा करेल. नारदांनी ध्रुवाला आज्ञा केली, ही ततथात गच्छ भद्रम ते यमुनायस्त शुची पुण्यम मधुवनम यत्र साध्यंत नित्यदा हरे. वत्सा, तुझे कल्याण हो. यमुना नदीच्या काठी असलेल्या परमपवित्र अशा मधुवनात तू जा. तेथे श्रीहरीचे नित्य वास्तव्य आहे. वृंदावन प्रेमभूमी आहे. तेथे राहून भजन केल्याने मन लवकर शुद्ध होते. वृंदावन दिव्यभूमी आहे. तेथे जीव व शिव यांचे मिलन लवकर होते. ध्रुवाने विचारले, वृंदावनात जाऊन तेथे परमेश्वराची आराधना कशी करू? नारद म्हणाले, ध्यान करण्याची पूर्वी मानसपूजा करावी. चतुर्भुज नारायणाची मानसपूजा करावी. ईश्वरात मन सतत संलग्न राहिले पाहिजे. मानसपूजा ही श्रेष्ठ पूजा मानली गेली आहे. भगवान शंकराचार्य देखील कृष्णाची मानसपूजा करीत असत. जे आपल्या जवळ काही ठेवत नाहीत अशा विरक्त संन्याशांनी मानसपूजा करणे उत्तम होय. पण केवळ मानसपूजा गृहस्थाने करून चालणार नाही. त्याने मानसपूजा तशीच प्रत्यक्ष पूजा दोन्ही कराव्यात. मानसपूजेसाठी उत्तम वेळ असते सकाळी 4 ते 4:30 पर्यंत. कुणाचेही तोंड पाहण्याआधी मानसपूजा केली पाहिजे. सकाळी उठून कल्पना करा की आपण गंगा किनारी बसलो आहोत. मनानेच गंगेचे स्नान करा. अभिषेकासाठी चांदीच्या लोटीत गंगाजळ आणा. भगवंत उठल्यावर त्यांना आचमनासाठी पाणी द्या. मंगल झाल्यानंतर लोणी खडे साखरेची जरुरी पडेल. भोलेनाथ शंकराला काहीच लागत नाही, पण कृष्ण मात्र सर्व काही मागतो. मग कृष्णाला आंघोळ घाला. शंकरजी तर थंड पाण्याने स्नान करतात, पण कृष्णाला गरम पाण्याने स्नान घाला. नंतर कृष्णाला शृंगार करा. उत्तम सजवा. शृंगार केल्यानंतर तर श्रीकृष्ण फारच सुंदर दिसतात, पण शृंगार केल्याने तुमचे मनही सुंदर होईल. आपल्या विकृत मनाला सुधारण्यासाठीच देवांचा शृंगार करायचा आहे. शृंगाराने समाधीसारखा आनंद मिळतो. शृंगारानंतर देवाला मिष्टान्नाचे नैवेद्य दाखवून तिलक करा. आरती व वाळा. यावेळी तुमचे हृदय आर्द्र व्हायला हवे. पद्य पुराणात आरतीचा क्रम दाखवला आहे.
चरण, जंग्या व शकस्थळ, मुख व नंतर सर्वांगावरून आरती ववाळावी. त्यावेळी प्रभू दर्शनासाठी आर्त झाले पाहिजे. देवांचे दर्शन करीत करीत ध्यान करवायचे आहे. श्रीहरीचे धीर मनाने ध्यान करा. जप ध्यानासहित करावा. काही लोक जप करतानाही संसाराचे चिंतन करतात. असे केल्याने जप निष्फळ होत नाही, पण जसे फळ मिळावयास पाहिजे तसे मिळत नाही. स्नानाने शरीराची शुद्धी होते, दानाने धनाची शुद्धी होते, ध्यानाने मनाची शुद्धी होते. जप व ध्यान एकसाथ व्हायच पाहिजे. जप करताना ज्या देवाचे ध्यान तुम्ही करत असतात त्या देवाची मूर्ती मनातून दूर अदृश्य व्हायला हवी. नको. जिभेने भगवंताचे नामस्मरण घेतले पाहिजे आणि मनाने भगवंताचे स्मरण केल्याने जावे पाहिजे. डोळ्यांनी त्यांचे रूप पहा व कानांनी त्यांचे गुण श्रवण करा. आणि नारद ध्रुव बाळाला म्हणाले, मी तुला एक मंत्र देत आहे. आता कोणता मंत्र देत आहे नारद मुनी ध्रुवला? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तू जप कर. आता नारदांनी ध्रुव बाळाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सतत 6 महिने त्याला जप करायला सांगितले आहे. जो कोणी 6 महिने भगवंताचे निस्ते एक वेळा दिवसभर दिवस रात्र बी नामस्मरण करून घेतले तरी आपले 7 जन्माच्या पातकांपासून मुक्ती मिळते. आणि जर 6 महिने जर आपण भगवंताचे सर्व काही अन्न पाणी त्यागून निस्ते जपाला तपाला सुरुवात केली 6 महिने, तर स्वयं देव आपल्या भेटीला येत असतो. केव्हा केव्हा आपण भक्त राहतो, पण देवाची पण इच्छा होते आपल्या भक्ताला भेटण्याची. फक्त आपलीच इच्छा होत नाही की आपणच भगवंताला भेटावे. देवांची सुद्धा इच्छा होत असते की आपला भक्त किती आपल्याकरता सेवा करत आहे, दिनरात सेवा करून तरफडत आहे या तळमळत आहे. म्हणून केव्हा केव्हा भक्ती अशी असावी ध्रुवसारखी की स्वतः नारायणाने स्वतः ध्रुवला येण्याकरता दर्शन देण्याकरता ते आतुर होत होते. म्हणून ध्रुवला दर्शन देण्याला नव्हे तर दर्शन घेण्याला भगवान नारायण स्वतः जात असतात. अशा या एपिसोडमध्ये पुढचा भाग आहे दर्शनाचा. पण मी तुम्हाला सांगून दिले की भक्त कसा असावा की स्वतः देवाने आपल्याला बघायला यावे. म्हणून आपण भक्ती अशी करावी की स्वयं देव आपल्याला बघायला यायला हवे. आता नारदांनी ध्रुवला कोणता मंत्र जप करायला दिला? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जो कोणी जप करतो त्याला मोक्षाची प्राप्ती मिळते. धन धान्य यश कीर्ती मान सन्मान वाढतो. आपल्या मुलांना प्रगतीच होते. आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास असतो. तुळशीच्या माळेवर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जर आपण जप केला तर सर्व परेशानीचा अंत होतो. असा हा मंत्र रामबाणीला जाय. म्हणून सर्वांनी बसता उठता झोपता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तर आजचा व्हिडिओ इथेच मी संपवते. आता पुढच्या भागामध्ये आपण काय आहे ते ऐकूया. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तब्येत खराब असल्यामुळे छोटासाच व्हिडिओ बनवला, कारण थंडी ताप खोकला पण खूप चालू आहे. गावाहून फिरून आली तर व्हायरल इन्फेक्शन चालू आहे, तर खूप थंडी पण वाजून येत आहे. पण माझं स्वतःच मन लागत नाही पुराण वाचल्या बगैर की आपल्याला भागवत पुराणमध्ये काय आहे, याच्या पुढे काय आहे. घरी आली म्हणजे थोडंसं 10-15 मिनटं तरी आपण रोज श्रवण करायला हवं, वाचायला हवं, ही माझी अशी धारणा आहे. कारण आपलं मन भगवंतामध्ये आहे. म्हणून आपल्याला बरं लागो ना लागो पण आपलं ध्यान मन चित्त सर्व या पुराणांमध्ये अटकलेलं राहतं. याच्यासाठी भगवंत आपल्या सोबतच राहतो. सुख दुःख तर काय हे जीवनाचे संघर्ष पाऊल आहेत, तर याची चिंता मुळीच करायची नाही. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तब्येत चांगली झाली म्हणजे मोठे मोठे 1-1 घंट्याचे आपण व्हिडिओ बनवूया. फक्त आवाज तुम्हाला थोडासा थंडी तापेमुळे खराब वाटेल ऐकायला. जो डेलीचा आहे त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आवाज येत आहे घसा बसल्यामुळे. तर आता मित्रांनो, जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.